या व्हिडिओमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम समजून घेणार आहे. त्याला डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असे म्हणतात. तुम्ही समजून घ्या, तुम्ही रेगिस्तानातून जाता, वाळवंटात तुम्ही फिरायला गेला, तुम्हाला खूप तहान लागलेली आहे, खूप तहान लागली. तुम्ही फिरल्यानंतर तुमच्यासमोर 5 ग्लास पाण्याचे भरलेले आहे. तुम्ही पहिला प्याला पिला, तुम्हाला खूप समाधान मिळते. तुम्ही दुसरा प्याला पिला, ठीक आहे, समाधान मिळते, पण पहिल्या प्याल्यापेक्षा कमी. तुम्ही तिसरा पिला, तर ते दुसऱ्या प्याल्यापेक्षा कमी. आणि तुम्ही जेव्हा चौथा पाण्याचा प्याला पिता, तर त्यापासून तुम्हाला समाधानही मिळत नाही आणि हानी होत नाही. पण जर तुम्ही 5वा प्याला आणखीन पिला, तर तुम्हाला मात्र त्यापासून त्रास होऊ शकतो किंवा हानी होऊ शकते. इथं समजून घेण्यासारखी एक गोष्ट आहे, की पहिला प्याला जेव्हा पिला, तेव्हा समाधान जास्त मिळालं कारण गरज जास्त होती. दुसरा प्याला पिला, तुमची गरज थोडी कमी झाली होती म्हणून त्यापासून मिळणारं सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान कमी होत गेलं. जेव्हा तुम्ही चौथा प्याला पिला, तर त्यापासून मिळणारी युटिलिटी शून्य झाली कारण तुमचं समाधान तिथं संपलं. तुमची जी पाण्याची हे होती, मागणी होती तिथं संपली होती. पण तुम्ही जेव्हा 5वा प्याला कन्झम्पशन करसाल, तर त्यापासून तुम्हाला नकारात्मक युटिलिटी मिळते. त्यालाच घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम असे म्हणतात, जो जर्मन अर्थशास्त्रज्ञ गोसेन यांनी मांडला.